श्री स्वामी समर्थ। केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर खूप सारे परिणाम होतात। हळूहळू त्यांचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो, ते आपल्याला कळत नाही। आणि केस गळती ही एक मोठी समस्या सर्वांसाठी झालेली आहे। ही केस गळतीची समस्या आपल्या समोर उभी राहिलेली आहे, पण आपल्या गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असाल तर याहून दुसरा गरीब कोणीही नाही। आणि याच कारणांमुळे आपल्या घरांमध्ये दरिद्रता येत असते। मग केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो, सावध व्हा। तुमच्या सोबत काय घडते हे ऐकून थक्क व्हाल। तर हे बघा, आपण केसांवर भांडी घेतो आणि त्या भांड्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो, पण केस विकण्यासाठी नसतात। आपल्या शरीराचा कोणताच अवयव आपण विकत देऊ शकत नाही, कारण प्रत्येक अवयव, प्रत्येक शरीराचा भाग हा निसर्गाने दिलेली ही एक देणगी आहे आपल्याला। आणि त्याचा आपण असा उपयोग कसा करू शकतो तर नाही, आपण अत्यंत चुकीचं करत आहोत। हे केस दान करणे हे श्रेष्ठ दान आहे, तेही बालाजीच्या ठिकाणी जाऊन। कारण बालाजीला केस दिल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होत असते। त्यावर एक छोटीशी आख्यायिका आहे की बालाजीला एकदा कुऱ्हाडीचा घाव लागला होता आणि तो घाव लागलेल्या जागेवरचे केस हे गेले होते। मग त्यांच्या आईने आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जागेवरती केस बसवले होते। तेव्हा बालाजी म्हटले होते की जो कोणी मला केस दान करेल त्याच्या घरात लक्ष्मी अखंड राहील, तेथे वास करेल। हे एवढं ठीक आहे, पण आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे की बायका आपले गळलेले केस जमा करून त्यावर भांडी घेताय। ते केसांचा उपयोग झाला असं त्यांना वाटतं आहे, पण तो खूप दुरुपयोग होत आहे। आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणण्याचा मोठं कारण वाढत चाललेलं आहे। जी काही भांडी आपण केसांवर विकत घेतो, जी भांडी आपल्या घरात येतात ती कशाची असतात? आपल्या एखाद्या शरीराचा भाग, म्हणजे एक पार्ट, आपल्या शरीराचा केस आहे आणि ते देऊन आपण ती भांडी घरात घेतो। बघा, केस विकून घरात घेतलेली वस्तू आपल्या घरात राहते आणि तिच्यासोबत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा यायला तयार होते आणि ती भांडी आपल्याकडून वापरली जातात। म्हणजेच ज्या वेळेला आपण त्या भांड्यांमध्ये काही जेवण करतो, एखादी वस्तू खातो, तर त्यावेळेला त्या भांड्यातून आपल्या जीवनातील गरिबी, दरिद्रता वाढायला लागते। आपल्याला ग्रहदोष लागतो, तो ग्रहदोष आपल्या पाठीमागे लागतो आणि आपल्या आयुष्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या सर्व गोष्टींवर याचा खूप वाईट परिणाम होतो। आणि काय आपली प्रगती होत असते तर ती प्रगती कुठेतरी थांबते, व्यवसायात मंदी येते, नोकरी चांगल्या पद्धतीने मिळत नाही। आणि नोकरी जर तुम्हाला मिळालेली असेल तर घरात आलेला पैसा हा टिकत नाही, कारण लक्ष्मी माता घरातून काढता पाय घेत असते। केस ही काळी आपल्या शरीराचे एक भाग आहे। तो काळी अशी एखादी गोष्ट आहे, ती विकत कुठल्याच प्रकारे त्याचा वापर आपण केला जात नसतो। तर आपल्या शरीराचा एक अवयव म्हणजे हा केस आहे, एक हिस्सा आहे आणि तोच आपण विकत आहोत। की आपण केस विकून त्याचे भांडे घेऊन घरात वापरल्याच्या नंतर आपण काय श्रीमंत होणार आहेत का? नाही, तर आपण उलट गरीब होणार आहोत। आपल्या घरामध्ये उन्नती कुठेतरी थांबणार आहे। आपल्या घरातील मुलांच्या शिक्षणात प्रगती होण्यापासून हा अडथळा निर्माण होतो आणि आपल्या अडकलेली जी कामे आहेत ती पूर्ण होत नसतात, कारण केस हे फक्त शरीराचा कुठलाही अवयव दान देण्यासाठी नसतो की विकत देण्यासाठी असतो, म्हणून तो विकायचा नसतो। कारण दान करण्याची महिमा आपल्या देवी देवतांपासून चालत आलेली परंपरा आहे ती। तर याचं वर्णन दानशूर आणि दानवीर म्हणून केलं जातं। पण आपण तर त्यावेळेला आपण आपले केस विकतो ना, त्यावेळेला खरंच आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतात। म्हणून महिलांनो, केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो, सावध व्हा। तुमच्यासोबत काय घडते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। एवढ्या गोष्टींचा त्या केसांवरच्या भांड्यांमुळे आपल्याला होत असेल तर केस विकण्याची काय गरज? तर तुम्ही केस, ते जमा झालेले केस, ज्या वेळेला ते भांडे घेऊन लोक येतात तर त्यांना तुम्ही तसेच देऊन टाकले तरी काय हरकत नाही। जर त्या केसांचा वापर होत असेल, हे एक प्रकारचे दानच आहेत ना। आपण त्यांना केस तसेच देऊन टाकायचे, कारण आपल्याकडे कुणाकडेच आजकाल भांड्याला काही कमी नसते आणि विनाकारण आपण ते केसांवरचे भांडे घरात वापरतो आणि आपल्या घराला हानिकारक पोचवतो। बघा, या छोट्याशा वस्तूमुळे जर आपल्या घरात लक्ष्मी माता टिकत नसतील तर ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी। म्हणून खरंच महिलांना तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे, खूप महिलांनी याचा अनुभव पण घेतलेला आहे, बऱ्याच महिलांना याचा अनुभव आलेला आहे, तुम्हालाही आलेला असेल, पण तुम्हाला त्यात समजत नसेल किंवा ते कळत नसेल की केसांवर भांडे घेतल्यानंतर एवढे वाईट परिणाम आपल्या घरावर झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही यापुढे चुकूनही केसांवर भांडे घेऊ नका। तुम्हाला जर वाटले ते केस तुम्हाला फेकून
द्यावे वाटत नसेल, याचा उपयोग होतोय असं वाटत असेल तर तुम्ही जे कोणी लोक केस घ्यायला विकत येतात त्यांना ते तसेच देऊन टाका. कारण जरी तुम्ही ते केस तसे दिले तरी तुम्हाला त्या बदल्यामध्ये, त्या दानाच्या बदल्यात लक्ष्मी माता तुम्हाला भरपूर पैसा, भरपूर संपत्ती देऊन जाईल. म्हणून छोट्या गोष्टींकडे जर आपण बघत बसलो आणि या चुका जर करत राहिलो आयुष्यभर, आणि खरंच याचं प्रमाण खेडेगाव असो शहर असो ते वाढतच चाललेलं आहे. बायका आपले केस विकून भांडे हे घेतच राहत असतात, कारण बायकांना भांड्यांची आवड ही खूप असते. माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत असते. तरीही कुठेतरी ही गोष्ट थांबायलाच हवी, कारण याचे दुष्परिणाम आपल्या घरावर खूप होत आहेत. आपल्या मुलाबाळांवर, आपल्या नवऱ्याच्या प्रगतीवर, आपल्या सर्व संसारावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी थांबायलाच हवी. तर महिलांनो, खरंच तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे त्यातलं थोडं सुद्धा तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.